नमस्कार सर्वांना. मित्रो, माझ्या साहित्य अभिवाचनामध्ये कथा, कविता, लेख, भक्ती कविता अशा सर्व प्रकारचं साहित्य आहे. पण आपल्यासाठी व्हिडिओमध्ये मी आज पहिल्यांदाच माझ्या कथासंग्रहातील कथेचं अभिवाचन सादर करतो आहे. कथा कशी वाटते हे कळवाल. या कथासंग्रहाचं शीर्षक आहे दिवस बदलतात तेव्हा. 2015मध्ये हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. यातील उपेक्षित या कथेचं मी अभिवाचन करतो आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे. कथेचं शीर्षक उपेक्षित. सकाळच्या पहिल्या चहाच्या सोबत ताजे वर्तमानपत्र रोजच हातात असते. रोज त्या बातम्या वाचून कंटाळा येत असतो. तरी देखील पेपर हातात आल्याशिवाय करमत नाही हे खरं. छापून आलेल्या बातम्या सराईत नजरेने वाचून आपण पुन्हा विसरून जातो. पण आज आलेल्या एका छोट्याशा बातमीने मला मात्र अस्वस्थ करून सोडले. बातमी तशी खास नव्हती. एका छोट्या माणसाचे निधन झाल्याची ती बातमी होती. तो कोणी विशेष माणूस नव्हता. पैसेवाला तर मुळीच नव्हता. कुणाच्या लक्षात राहावे असे अलौकिक कामही त्याने करून ठेवलेले नव्हते. पण ज्यांच्या सहवासात तो होता त्यांना मात्र त्याची जाणीव नक्कीच असावी. म्हणूनच कोणीतरी त्याच्या अपघाती मृत्यूची 4 ओळीची का होईना बातमी दिली होती. त्याचं नाव गणपत हरकामे. नावाप्रमाणेच हर प्रकारची कामे त्याला करावी लागायची. मला देखील त्याची आठवण व्हावी अशी काही वर्षे त्याच्या गावात गेलेली होती. एक गोष्ट मात्र खरी की वरून दिसायचा तसा मनाने गणपत नक्कीच सुखी नव्हता. तरी अंतरीच्या गूढ गर्भातले दुःख म्हणूनच त्याला सांगावेसे वाटले असेल. गणपतच्या गावात घालवले दिवस मला या क्षणी देखील आठवतात. 10-15 वर्षे तरी त्याला नक्कीच झालेली असतील. असंच एका सुट्टीच्या निमित्ताने कॉलेज कुमार असलेला मी घरी आलेलो होतो आणि आमच्या घरी कुठला तरी समारंभ होता आणि त्याची निमंत्रणं गावभर द्यायची होती, म्हणजे आईच्या परिचयातील मंडळींना. पण मी कॉलेज कुमार नकार दिला. तेव्हा आईला प्रश्न पडला. पण शेजारच्या काकू आईला म्हणाल्या, अहो घाबरू नका, मी आत्ता गणाला पाठवते, बघा एका झटक्यात तुमची सगळी कामं कशी व्यवस्थित होतात. संध्याकाळच्या वेळी एक व्यक्ती आमच्या घरात आली. दुटांगी धोतर, त्यावर गादीपाटाच्या डिझाईनचा अर्ध्या बाह्याचा सदरा होता. डोक्यावर पांढरी टोपी जिचा कोन होकायंत्रासारखा फिरेल असा वाटणारा होता. चेहऱ्यावर मात्र कसलेही भाव नव्हते. त्याच्याकडे पाहता क्षणी मला तर हसायला आले असते, पण आई रागवेल म्हणून मी ते दाबून ठेवले. मी गणा शेजारच्या काकूंनी तुमच्याकडे पाठवले. त्याचा आवाज इतक्या बायकी हेलातील होता की पुरुषाचा असा आवाज मी पहिल्यांदाच ऐकत होतो. आईला देखील अशा आवाजानं आश्चर्यच वाटलं असावं हे मला आईच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत होतं. आईनं काही न बोलता त्याच्या हातात तो कागद दिला आणि सांगितलं की हे बघून या. 2-3 तासानंतर गणा परत हजर झाला आणि आईच्या हातात कागद देत म्हणाला, काकू हा घ्या निमंत्रणाचा कागद, सगळ्यांच्या सह्या आणलेल्या आहेत. गणाच्या या एका यशस्वी आगमनाने पुढे त्याचे आमच्या घरात बरेच महत्त्व वाढले. आईला प्रत्येक कामात गणा लागायचा. आमच्या बाबांना देखील त्याचे काम आवडले होते. त्यांची कित्येक कामे तो करायचा. पण त्याचे चालणे, बोलणे, बावळटपणाने राहणे याची कशाची सुसंगती वाटत नव्हती. गणा मला म्हणत होता, रस्त्याने आमची कधी गाठ पडली तर, सुभाषदादा पाहिलं तुम्ही कसे आहेत हे सगळे. त्यांच्या नजरेला, त्यांच्या मनाला मी काय वाटतो कुणास ठाऊक. खरं सांगू, मी पण माणूसच आहे, अगदी तुमच्यासारखा. अचानक मध्येच बोलणे थांबून गणा उठला आणि बाहेर निघून गेला. त्याच्या जाण्याच्या धक्क्याने टेबल हलले. तेव्हा त्यावरचे पाण्याने गच्च भरलेले ग्लास कितीतरी वेळ तसेच हिंकळत होते. मला गणाचं उगीचच दया वाटली. गणाकडे कुत्सित नजरेने पाहणाऱ्यांचा मला राग येत होता. एक जात सगळे स्वार्थी होते हे लोक. आपली वाटेल ती कामं त्याला सांगायची आणि काम करून झाल्यावर मात्र त्याची यथेच्छ टिंगल करायचे. गणा लोकांची कोणची कामं करत नव्हता हेच शोधावं लागले असते.
लग्न, मोंजी, डोहाळे, जेवण, क्रियाकर्म, बारसे, वारकऱ्याची दिंडी, प्रसंग कोणताही असो, तिथे गणा असायलाच पाहिजे असा एक अलिखित नियम आणि संकेत होता. इतकं करूनही गणाविषयी सारेजण कुचेष्टेने बोलतात हे मी पाहत होतो आणि त्याचा अर्थ कळायचं मला काही काय म्हणतात त्याला तो जाणून घेता येत नव्हता कशामुळं काय. एकदा आमच्या घरात माझ्या ताईचे लग्न ठरलं आणि गणासाठी कामाचा ढिगच उभा राहिला. लग्नासाठी आलेल्या पाहुण्या बायका गणाला पाहून मात्र हसत होत्या. त्यातल्या म्हाताऱ्या तर सरळ बोलायचा, काय बायला आहे मेला, खुशाल बायकात फिरतोय, चुकून पुरुषाच्या जातीत आला काय जन्माला. सारे कुचके शब्द गणा अगदी उदासलेल्या चेहऱ्याने ऐकतोय हे मी एक दिवस पाहिले. आमच्याकडचं कार्य धूमधडाक्यात पार पडलं. पाहुणे मंडळी गावाला निघून गेली तेव्हा सर्व आवरावर करण्यासाठी गणाच आईच्या मदतीला होता. आई म्हणाली, अरे गणा तुझ्या बायकोला घेऊन ये, कित्येकदा बोलवून ती आलीच नाही, आता तरी या. तेव्हा गणा म्हणाला, काकू लग्न झाले आहे म्हणून बायको आहे मला, तसं मी साडा फटिंगच. माझ्याबरोबर येण्यास तिला लाज वाटतं, त्यात तिला अपमान वाटतो, मग कशाला आणू तुमच्यासमोर, त्याला दुखावले उगीचच असं वाटून आई गप्प बसली. घरी जाण्यासाठी गणा निघाला तेव्हा बरीच रात्र झाली होती. तो बाहेर पडला तसं मी त्याच्या पाठोपाठ चालू लागलो. मला मागे येत असलेला गणा म्हणाला, सुभाषदादा तुम्हीसुद्धा सगळ्या पोरासारखी चिडवत माझ्या घरापर्यंत येणार आहेत का. त्यावर ते म्हणालो, अरे असं काही नाही, ते पोरांसारखं मी नाही, मला उलट त्या पोरांचा राग येतो. काय कुणास तो गणा मला म्हणला, दादा तुम्ही पाहिलंच, असे भेटलात पहिलेच की ज्याला मी माणूस वाटलो. या सगळ्यांनी तर मला बायलाच करून टाकलेलं आहे. माझे चालणे बोलणे वागणे त्यांना बायकी वाटते, त्यात माझा आवाज चिरका, त्याला मी काय करू. अहो दादा माझ्या घरात माझ्या आईला सगळे मुलगी झाली नाही, पण मी झालो तेव्हा सर्वात धाकटा. मग आईनं पोरगीनं झाल्याची हौस माझ्यावरच भागवली. मोठं झाल्यावरही बायकातच मिरवायला लावलं. गणा बायकातच वाढला, बायकासारखं शिकला. आता मी ओरडून तरी कसं सांगू, मी बायला नाही रे, पुरुष आहे पुरुष. अहो दादा हे सगळे लोक पक्के लबाड लांडगे आहेत, सगळ्यासाठी मी फक्त हरकाम्या. अरे पण गणा तुझी बायको समजून घेत असेल ना, तिला आधार मिळत असेल, बाहेर तुझ्याशी लोक असे वागल्यावर घरात ती तुझ्याशी चांगलं वागत असेल. अहो दादा अशी चांगली बायको फक्त गोष्टीत असते, माझ्या वाट्याला कुठून येणार. मला खरं सांगू एक गोष्ट पोटातली, कुणाच्या टिंगलीचं बायकाने बायला म्हणण्याचं मला काही वाटत नाही. चिडवणारी पोरं लहान आहे, त्यांना काय करणार. मला जिंदगीभर एकाच गोष्टीचं दुःख वाटतं, माझ्या बायकोला मी पुरुष वाटत नाही. आपली मनवणारीसुद्धा ती लोकांसारखी वागते. बायला न समजता बाप्या म्हणून एकदा तरी समजून घ्यावं ही माझी इच्छा कधी पुरी होणार कोण जाणे. त्याच्या मनोगताची आठवण मला आज पुन्हा झाली, ते पेपरमध्ये चौकटीत आलेल्या त्याच्या निधनाच्या बातमीमुळे. एक बिचारा माणूस शेवटपर्यंत उपेक्षित राहिला होता. नमस्कार. कथा कशी वाटली अभिप्राय कळवा. व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.